हॅलो फ्रेंड्स, बघा पसारा दिसतोय. येस, मम्मी गावी गेली आहे म्हणून हा सगळा पसारा आहे. आणि मी ऑफिसवरून आले 7 वाजता, पण आता वाजले 7:15. ह्या बेडवर बसून नाही, लोळून मी फक्त आणि फक्त रेस्ट करत होते. कपडे वाळत घालायची पडली आहेत, सगळं घर घाण पडलंय आणि त्यात मला स्वयंपाक पण बनवायचा आहे. बट द थिंग इज की मला स्वयंपाक फक्त माझ्यासाठी आणि डॅडीसाठीच बनवायचा आहे. येस, माझा भाऊ पण फिरायला गेलाय. तर आता मम्मी, लेट मी शो यू. दिस इज हुलगे. कुळीद म्हणतात त्याला काही काही लोकांच्या इथे. सो आता मला कुळदाचं कालवण बनवायचं आहे, भाकरी बनवायच्या, भात बनवायचा आहे, घर साफ करायचंय आणि आता मी पटापट हे सगळं करायला लागणार आहे. सो स्टे ट्यून, व्लॉग शेवटपर्यंत नक्की पहा प्लीज. ओके. मी विचार केला सगळ्यात आधी ना भाकरी बनवून घ्यावेत. आणि हे जे हुलगे होते ना ते नीट शिजले नव्हते, म्हणून मी त्याला परत थोडस शिजायला ठेवलं. नीट म्हणजे शिजले होते, पण ते थोडस मला असं वाटलं की त्याच्यात थोडीशी अजून शिजण्याची गरज आहे, म्हणून मग मी ते परत शिजायला ठेवले. आता मी पटकन 2 भाकरी बनवून घेते माझ्यासाठी आणि डॅडीसाठी. दॅट्स इट. मी ना ड्रेस चेंज केला, कारण ऑफिसवरून आले होते, ड्रेस वगैरे चेंज नव्हता केला, म्हणून मी आता ड्रेस चेंज करून घेतलाय सगळ्यात पहिले. आता मी पटकन 2 भाकरी करते. हे बघा, मी 2 भाकरी केल्यात, चांगल्या झाल्यात, एवढ्या काय वाईट नाही केल्या मी. आता मी गॅस चालूच ठेवलाय, कारण ना त्या दिवशी मम्मीने फ्रीजमध्ये तोंडली कापून ठेवलेली. मी मम्मीला म्हटलेले, तुम्हाला मी त्या दिवशीचा ब्लॉग पण तुम्ही पाहिला असेल. 1 मिनिट, कुठल्या तरी डब्यात ठेवली, हे बघा, याच्यात ठेवली मम्मीने तोंडली कापून. तर मला आता ही तोंडली बनवायची आहे. मी आता ही तोंडली बनवणार आहे. मला फ्राय केलेली तोंडली प्रचंड आवडते. इफ यू नो, देन यू नो. आता मी ह्या भाकरी तिला मस्त झाकून ठेवते. टोपल्यात ना मला जरा तरी भाकरी ठेवायची सवय, म्हणून मी सकाळी अशा दृष्टीने बहुतेक चपाती आणि भाकरी ठेवली असेल. ही सकाळची भांडी आहे, कारण मी जेवण बनवून सकाळी ऑफिसला निघून गेले होते. मग आता मला ही रात्री एकदम सगळी घासावी लागतील. रात्री एकदम सगळी घासावी लागतील. हे बघा, तोंडली कापून ठेवली आहे. तर आता मी काय करते, तव्यावर थोडस तेल टाकते. येस, तव्यावर थोडं येस, थोडं तेल टाकले. आता ही तोंडली टाकते. लय उडतं, लय उडतं, लय उडतं. अरे यार, मी मीठच टाकायचं विसरले. चला ना, काय होतं, थोड्या वेळ मीठ टाकून ठेवायला लागतं. जाऊ दे, मला एक तर आता परत तेल काढायला लागेल. तेल पण नाही राहिलं मला. पहिले हा मिठाचा हात धुवू द्या. बाई, आता हे बघा, ती तोंडली आता होत राहील. मी हे इकडे भाकरी केल्या होत्या ना, म्हणून हे पुसून घेत होते. पण म्हटलं आता जाऊ द्या, सगळं नंतर करते. फुलगे पण चांगले शिजलेत. आता मी वाटण तयार करते, तोपर्यंत फोन चार्जिंगला लावते. ओके. सो बेसिकली येस, आय वॉन्ट टू सी यू समथिंग. माझा सगळा स्वयंपाक करून झालेला आहे. हे बघा, हे आहे हुलग्याचं कालवण. दिसलं? हे असंच असतं. याच्यात लावलाय थोडासा भात, टोपल्यात आहे ही फ्राय केलेली तोंडली, आणि
या 2 भाकरी. येस. बघा सगळा स्वयंपाक किती झटपट पटापट यार झाला. येस. पण आता कपडे वाळत घालते आणि बेडवरचं जेवढं आहे ना तेवढं सगळं आवरते. हे मला असं वाटतं अजून थोडस आटून द्यावं, कारण खायला तर आम्ही दोघंच आहे. पण येस ऑफकोर्स आम्हाला दोघांना सुद्धा हे प्यायला खूप आवडतं आणि कडधान्य खाल्लेलं तर ॲज युजल चांगलंच असतं. भांडी वगैरे मी सगळं नंतर घासेन, पहिले आता जे आहे ते आवरते. बेडरूमचे कपडे वगैरे जे काही आहेत, एक लाईटच ठेवली, राहू दे म्हटलं. हे बघा बेडरूम मध्ये किती 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 पसारा आहे. चला आवर जाते एक एक पटापट. मी वॉशिंग मशीन मधून ही सगळे कपडे काढलेत वाळत घालायला, एवढं सगळं आवरायचं बाकी आहे. हे बघा मी काय करते. मी खातीये ही आईस्क्रीम, कारण मला खूप भूक लागली आणि मला जवळजवळ 7:30-8लाच जेवायची सवय. पण आता मम्मी नसल्यामुळे जेवण मला बनवायला लागलं आणि ते 7:30-8लाच झालेलं नाही, कारण मी येऊन टाइमपास करत होते. नाही तर मग झालं असतं 8:30 पर्यंत वगैरे. पण खूप भूक लागली आणि पप्पांनी ही आईस्क्रीम काल रात्री आणलेली फ्रीझरमध्ये ठेवलेली. मी म्हटलं बघावं आहे का, आणि मला भेटली. आता मी खाते. आय नो जेवल्यानंतर आईस्क्रीम खावी, पण आता काय करू. क्रेविंग क्रेविंग म्हणण्यापेक्षा मला ना लिटरली असं कसं तरी व्हायला लागले, कसं तरी. ओके. आणि त्याच्यात ही सुजम कुल्फी मला खूप आवडते. ओके. हे बघा मी सगळी कपडे वाळत घातले. इकडचं जेवढं होतं कपडे बिपडे ते सगळं घड्या घालून ठेवलं. किचन सुद्धा सगळं साफ केलं. दिसलं सगळं किचन साफ करून ठेवलंय. पण याच्यात जेवण अजून तसंच आहे, कारण माझे पप्पा अजून ऑफिसवरून आले नाहीत. आता वाजलेत 11, अजून आले नाहीत आणि मी त्यांच्यासाठी जेवायची थांबले. म्हटलं आता मम्मी नाहीये घरात, आशुतोष नाहीये घरात, मग एकट्याला त्यांना पण जेवण जात नाही. आम्हाला तर सगळ्यांना एकत्र जेवायची सवय. सो आय एम वेटिंग फॉर हिम. ते आले की मग मी जेवेन. मला म्हणाले की आता निघालोय मी, पण त्यांना पण यायला बघा ना किती वेळ झाला, 11 वाजले लिटरली, अजून आले नाही. काय मला भूक लागली. नशीब मी ती आईस्क्रीम खाल्ली, नाही तर. आणि काम करतानाचा मी व्हिडिओ पण नाही घेतला. म्हटलं कायच घेऊ ना आता. वॉशिंग मशीन मध्ये जे बाकीचे कपडे होते ते लावून दिलेत. आता उद्या परत एकदा वॉशिंग मशीन लावून देईल, कारण आता आमच्या आजकाल पाणी पण सोडत नाहीयेत बाबा. काय झालंय काय माहिती, जास्त पाणी नाही सोडत. मग जेवढं टाइम आहे तेवढ्या टाइमात करून घेते, मला जेवढं जमतंय तेवढं. सो आता मी पप्पा आले की जेवेन. आता बघू पप्पांना परत एकदा कॉल करते काय म्हणतात. आता वाजलेत रात्रीचे 11:15. येस 11:15 आहेत. नाही 1 मिनिट, लेट मी चेक भाई. हा नाही 11:30. आमचं फोन घड्याळ जरा ते मागे. आत्ताशी मी जेवायला घेतलंय. पप्पा आलेत आणि फ्रेश व्हायला गेलेत वॉशरूम मध्ये. मी पापड वगैरे काढून ठेवलेत. आता ते भाजेल मी. आम्हाला दोघांनाही जेवायचं आणि मला असं चमचमीत खायला लागतं. आता मला हे पापड या गॅसवरच भाजायचे, पण मी आधी म्हटलं कालवण गरम करून घेते. खूप वेळ झाला. आज नो वॉक नो नथिंग, पण घर सगळं आवरून घेतलंय मी. सो आता जेवते आणि मग ब्लॉग कंटिन्यू करते. कसला कंटिन्यू पण आहे तेवढा आहे. मी आता अंथरून टाकलंय. पप्पा बाहेर हॉलमध्ये टीव्ही बघत बसलेत. आता झोपायची तयारी आहे. बघा पप्पा कसे टीव्ही बघतायत. झोपलेत का टीव्ही बघतात मला ते पण माहित नाही. बघा. सो आजचा ब्लॉग तुम्ही शेवटपर्यंत पाहिला त्याच्यासाठी थँक्यू सो मच. माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आय नो व्लॉगमध्ये इतकं इंटरेस्टिंग काहीच नव्हतं, पण येस झोपायला बघा किती वाजलेत, 12:30. आता तर झोपायलाच लागेल. आता पर्याय नाहीये. तिकडे टीव्ही वगैरे बंद करते आणि पडते मी पण. ओके बाय.